की बच्चे कंपनी सांताक्लॉजच्या वेशात धमाल मस्ती करत असते, पण मुलांच्या या सांताक्लॉज बनण्याला मंत्री नितेश राणेंनी आक्षेप घेतलाय। मुलांना सांता नाही तर संत बनवा असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। मुलांना सांता नाही संत बनवा, नितेश राणेंच्या भूमिकेनं नवा वाद। ख्रिसमसच्या तोंडावर उकरून काढला नवा वाद। नितेश राणेंवर विरोधकांची टीका। सध्या सगळीकडे ख्रिसमसची धूम आहे। ख्रिसमसच्या काळात कॉन्व्हेंट शाळांमध्ये तर ख्रिसमस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। लहान मुलांना सांताक्लॉज बनवलं जातं, पण हीच गोष्ट मंत्री नितेश राणेंना खटकली आहे। त्यांनी मुलांना सांता नाही तर संत बनवा अशी पोस्ट करत नव्या वादाला तोंड फोडलंय। एक्स वरच्या आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतायत, आपल्या मुलाला सांता नाही तर संत बनवा। एक जागृत, संस्कृतीशी एकनिष्ठ हिंदू, सकल हिंदू समाज, अशा आशयाची ही पोस्ट त्यांनी एक्सवर केली। त्यानंतर त्यांना ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागलं। अनेकांनी त्यांच्या पोस्टवर टीका करणाऱ्या कमेंट करत त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला। शिवाय आपल्या मुलांना आधी संत बनवा, आपल्या घरापासून त्याची सुरुवात करा असा टोलाही नेटिझन्सनं लगावला। तर विरोधकांनी सुद्धा नितेश राणेंचा समाचार घेतलाय। हे ज्या संविधानाची शपथ घेऊन आलेले आहे, कुणाबद्दलही आकस आणि ममत्व ठेवणार नाही आणि संविधानाप्रमाणे काम करील असं शपथ घेणारे लोक या पद्धतीनं वागतायत। यांनी असं कुणाला म्हटलं नाही की तुम्ही सायंटिस्ट व्हा, बरोबर धर्मावर बोट ठेवण्याचं काम केलं। खरं तर शाळांमध्ये सगळेच सण समारंभ साजरे केले जातात। मुलांना त्याची माहिती व्हावी हा त्यात मागचा उद्देश असतो। अनेकदा इतर धर्मीय सुद्धा दुसऱ्यांचे सण मोठ्या आनंदाने साजरे करतात, एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात। पण नितेश राणेंना मात्र ते हिंदू संस्कृतीवरचं आक्रमण वाटतंय। त्यामुळे त्यांनी सांता नाही तर संत बनवा असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलंय। त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।